हां बोला आता. नमस्कार, मी सुरेश कावडे, योग निसर्गोपचार तज्ञ. आपणास आज मानदुखी सर्व्हाइकल स्पॉन्डिलोसिस याच्यासाठी आपल्याला आज मी मानेचे व्यायाम करून दाखवतो. ते बघून घ्या आणि त्या पद्धतीने आपण घरी करायला हरकत नाही. दक्षता एवढीच आहे, मानाचे लहान मोठे ऑपरेशन झालं असेल तर ते तज्ञाच्या साहाय्याने करावेत, अन्यथा स्वतः काही करू नये. आज मी प्रत्येक स्टेप्स हे थोडक्यात करून दाखवणार आहे. तुमच्या घरी प्रत्येक स्टेप हे 10 अंकानुसार केला तर खूप छान रिझल्ट येतो. चला आज आपण पहिला प्रकार सुरू करतोय. मानेचा व्यायाम. मान दुखत असेल, चक्कर येत असेल, मान अवघडला असेल आणि मानापासून ते कमरेपर्यंत काही ताणतणाव असेल, दुखणं असेल ते कमी होण्यासाठी, तसेच सर्व्हाइकल स्पॉन्डिलोसिससाठी अतिशय उपयुक्त मानेचे व्यायाम. प्रकार 1. 1 2 1 2 1. प्रत्येक स्टेप हे झाल्यानंतर दीर्घ श्वास घेणे व दीर्घ श्वास सोडणे. सर्व आवर्तने हे 10 अंकाच्या स्वरूपात घ्यायचे आहेत. आपण हे फक्त 1-2 अंकामध्ये घेत आहोत. प्रकार दुसरा. 1 2 1 2. दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास सोडायचा. प्रकार तिसरा. दत्त मुद्रा. 1 2 1 2. परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास सोडायचा. यानंतर प्रकार चौथा. खाली डाव्या बाजूला, मागे, उजव्या बाजूला, खाली, खाली, उजव्या बाजूला, मागे, डाव्या बाजूला, खाली. प्रत्येक प्रकार झाल्यानंतर दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास सोडायचा आहे. ह्यामध्ये कुठलाही प्रकार करत असताना मानेला कोणताही झटका येऊ नये याची दक्षता घ्यायची आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास सोडायचा आहे. यानंतर पाचवा प्रकार. 1 2 3 ह्याप्रमाणे 10 अंकापर्यंत घ्यायचा आहे. रिव्हर्स, विरुद्ध दिशेने. 1 2 3. रिलॅक्स. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास सोडायचा आहे. प्रकार 6वा. 1 2 3 ह्याचे सुद्धा 10 आवर्तने घ्यायचा आहे. प्रकार 6. 1 1 2 2. दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास सोडायचा आहे. यानंतर प्रकार 7. 1 2 3. हे सुद्धा 10 आवर्तने श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा आहे. प्रकार 8वा. 1 2 3. हे सुद्धा 10 अंकाप्रमाणे दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. प्रकार 9वा. हे सुद्धा 10 अंकामध्ये घ्यायचं आहे, 10 अंकामध्ये सोडायचं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास सोडायचा आहे. प्रकार 11वा. 1 2 3. प्रकार विरुद्ध दिशेने. 1 2 3. दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास सोडायचा आहे. याच्याच बरोबर डोळ्याचा पण व्यायाम करायचा आहे. डोळ्याचे नसा, मेंदूचे नसा व मानाचे नसा हे एकवटलेले असतात. त्यामुळे डोळ्याचा व्यायाम सुद्धा ह्यामध्येच आपण घेतोय. प्रत्येक आवर्तने हे 20-20 किंवा 30-30 अंकाने घ्यायच्यात, पण आपण 2-2 3-3 अंकाने घेत आहोत. सुरुवातीला वर खाली हे 30 वेळा. डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, उजव्या बाजूला हे 30 वेळा. डाव्या बाजूला वर, उजव्या बाजूला खाली, उजव्या बाजूला वर, डाव्या बाजूला खाली, डाव्या बाजूला वर, उजव्या बाजूला खाली,
उजव्या बाजूला वर, डाव्या बाजूला खाली, हे 30 वेळा. परत गोल फिरवायचे, हे 30 वेळा. विरुद्ध दिशेने हे गोल फिरवायचे आहे, हे 30 वेळा. आणि नाकाच्या अग्राला डोळे न झाकता पाहायचं आहे. श्वसन संथ ठेवायचं आहे. आणि ज्या वेळेला आपल्या डोळ्याला ताण येईल त्यावेळेला डोळे उघडझाप करायचे आहेत. आणि परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. ह्याच्याच बरोबर आपण काही ॲक्युप्रेशर, मर्मभेद, दाब तंत्रात सुद्धा आपण पॉइंट्स घेतोय. या पॉइंट्सच्या स्वरूपात आपले अंगठ्याचे जो पुढील पहिला पेर आहे त्या पेरच्या बरोबर मध्ये दुखत असेल मान, तर मधल्या पेरला तुम्ही मॅग्नेट लावू शकता, गोल चक्रा मॅग्नेट लावू शकता, स्टार मॅग्नेट लावू शकता. तसेच पेपर चिकटपट्टीवरती मेथीचे बिया लावून ते तिथं तुम्ही दाबू शकता. रिझल्ट खूप छान येतो. शिवाय हा अंगठा, डावा अंगठा, त्याच्याबरोबर मधला बोट, पहिला पेर आपण वापरू शकतो. ह्याचे आपण अवश्य घरी याचा चांगल्या प्रकारे उपयोग करावा. धन्यवाद. थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे जी काही पूरक हालचाली व सूक्ष्म व्यायाम बरोबर काही आणखी 1-2 प्रकारचे व्यायाम आहेत, तेही त्या पद्धतीने करावे. पहा, मी करून दाखवतो, त्या पद्धतीने करायला हरकत नाही. मला त्या पद्धतीने मान खाली सोडून हात वरती घ्यायचे, 10 सेकंद रोखून धरायचा. परत वर दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास सोडायचा, मान वरती घ्यायचा, परत खाली. परत वरती 10 अंकात घ्यायचं, 10 अंकात सोडायचं. दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास. त्यानंतर दुसरा प्रकार, पूर्ण पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. श्वास मागे, श्वास वर घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. पुन्हा एकदा पुढे, पुन्हा एकदा 10 अंकात घ्यायचा आहे, 10 अंकात सोडायचा आहे. श्वास घेत श्वास मागे, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा. रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्यायचा.